नमस्कार. गणपतीविषयी आपण खूप काही चर्चा केली. गणपतीच्या मंत्रांविषयी, गणपतीच्या ब्रह्मणस्पती सूक्ताविषयीही आपण चर्चा केली. परंतु ही चर्चा करत असताना ज्या ब्रह्मणस्पती सूक्ताचा उल्लेख मी केला ते ब्रह्मणस्पती सूक्त खूप मोठं आहे आणि ते वेदातलं आहे, ऋग्वेदातलं आहे. त्याच्या 62 ऋचा आहेत. पण त्याच ब्रह्मणस्पती सूक्ताबरोबर ऋग्वेदातलंच केवळ 9 ऋचांचं गणपती सूक्त म्हणून आहे आणि ते गणपती सूक्त गायत्री छंदातलं आहे. आणि हे सूक्त अतिशय छोटं, लहान आहे आणि प्रभावी पण आहे. पण हे सूक्त आपण ऐकावं आणि त्या गणेशाला वंदन करावं म्हणून आमच्या या गणेश चर्चेची सांगता मी आपल्याला हे सूक्त ऐकवून करतो आहे. परंतु हे जे सूक्त आहे ते वेदातलं आहे आणि वेद म्हटला की तो आपल्याला वेदपाठशाळेमध्ये जाऊन गुरुजींच्या समोर बसून संथा घेऊन त्याच्या संथा घोकून मग ते मंत्र गुरुजींच्या समोर एकदा गुरुजींनी त्याला मान्यता दिली की मग ते आपल्याला म्हणता येतात. म्हणून वेद मंत्र हे ऐकून शिकण्यासारखे नाही आहेत. गुरु परंपरेने संथा घेऊन गुरुजींच्या चरणापाशी बसून ते शिकण्याचे मंत्र आहेत. कारण या मंत्रांमध्ये ह्रस्व, दीर्घ असे अनेक अक्षरे येतात. त्यानंतर स्वर येतात त्याच्यामध्ये आणि ते स्वर म्हणणं पण खूप कठीण असतं. ते गुरुजींच्या शिकवण्याशिवाय ते येतच नाहीत. म्हणून आपण हे जे सूक्त आहे ते केवळ ऐकण्याकरता वापरावं. परंतु या सूक्ता इतकीच फलं देणारी जी स्तोत्र आहेत त्या स्तोत्रांपैकी मी आपल्याला 2 स्तोत्र मी म्हणून दाखवणार आहे. ती स्तोत्र आपण कायम आपल्या उपासनेकरता वापरू शकता, माझ्याबरोबर गाऊ शकता, म्हणू शकता. ती स्तोत्र आपण नंतर म्हणणार आहोत. पण हे मात्र सूक्त जे आहे ते केवळ वेदातलं आहे, ऋग्वेदातलं आहे आणि गणपती सूक्त म्हणूनच ते प्रसिद्ध आहे. तर ते आपण श्रवण करा. मग आपण स्तोत्रांकडे जाऊया. श्री गणपती सूक्तम आतून इंद्र इति नवरचस्य सूक्तस्य काणवर्षिः कुसीदि इंद्रो देवता गायत्री छंदः. श्री महागणपति प्रीत्यर्थे जपे विनियोगः. हरिः ओम. आतून इंद्रक्षुमन्तं चित्तरंग्राभं संगरूभाय महाहस्ती दक्षिणेना विदमाहित्वा तु विकूर्मिन् तु विदेष्णन्तु विमघं तु विमात्रमवोभिः नहित्वा शूरदेवा नमरता सोदित्सन्तं भीमन्नगां वारयन्ते. एतोन्विन्दरं स्तवामेशानं वस्वस्वराजं नराधसामरधिषन्नः प्रस्तोषदुपगासि षच्छ्रवत्सा मगीयमानम् अभिराधसा जुगुरत आनो भरदक्षिणेनाभिसव्येन प्रमरुषा इन्द्रमानो वसोर्निर्भाक उपक्रमस्वा भरधृषता धृषणो जनानाम् अदाशुष्टरस्य वेदाः इंद्रय उनुते अस्ति वाजो विप्रेभिः सनित्वः असमाभिस्सुतं सनुहि सद्यो जुवस्ते वाजा असमभ्यं विश्वश्चन्द्राः वशैश्चमक्षुजरन्ते. ओम स्वस्ती. अशा तऱ्हेने आपण गणपती सूक्ताचं श्रवण केलं.
अर्थातच हे गणपती सूक्त हे वेदातलं आहे, त्यामुळे हे आपण श्रवण करा, ऐका आणि गणेशाचं हे श्रवण करत असताना ध्यान करा. समोर गणपती बाप्पाला डोळ्यासमोर आणा, शांत बसा आणि हे ऋग्वेदातले गणपतीचे स्तवन करणारे मंत्र आपण श्रवण करावे. अत्यंत प्रभावी असलेलं गणपतीचं गणेश पंचरत्न स्तोत्र म्हणून आहे, ज्याची रचना आद्य शंकराचार्यांनी केलेली आहे आणि या स्तोत्राची फलश्रुती पण आचार्यांनी दिलेली आहे. फलश्रुती अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती फलश्रुती मी माझ्या मागच्या बोलण्यामध्ये आपल्याला सांगितलेली आहे की अरोगताम अदोषताम सुसाहितीम सुपुत्रताम अशी त्याची फलश्रुती आहे. आणि खरोखरी 5च श्लोक आहेत. खरोखरी 5 श्लोक म्हणजे रत्नासारखे श्लोक आहेत, गणपती बाप्पाचं स्तवन करणारे आहेत आणि फलश्रुती अत्यंत उत्कट आणि उदंड अशी फलश्रुती याची सांगितलेली आहे. त्यामुळे आपल्या नित्य पठणामध्ये, नित्य गणेश उपासनेमध्ये असं एखादं स्तोत्र असावं की येन केन प्रकारेण आपल्याला उत्तमपैकी गणेशाची भक्ती करता येईल, आराधना करता येईल. तर ते मुदाकरात्त मोदकम असं जे स्तोत्र आहे पंचरत्न, ते स्तोत्र आपण जरूर श्रवण करूया. आपण माझ्याबरोबर हे पठण करण्याचाही प्रयत्न करू शकता. सहजगत्या येण्यासारखे हे स्तोत्र आहे. छोटे छोटे श्लोक आहेत आणि पंचचामर वृत्तामधलं हे स्तोत्र आहे बरं. त्यामुळे त्याला म्हणण्याची एक लय आहे, म्हणण्याची एक पद्धती आहे. त्या पद्धतीनेच ते म्हटलं गेलं तरच ते म्हटलं जातं. वेडवाकडा पण म्हणण्याचा प्रयत्न केला तर त्याचं उच्चारण व्यवस्थित होणार नाही. म्हणून आता हे गणेश पंचरत्न स्तोत्र आपण पाहूया. अथ श्री गणेश पंचरत्न स्तोत्रम. मुदाकरात्तमोदकं सदा विमुक्ति साधकं कलाधरावतंसकं विलासी लोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम्. न ते तराति भीकरं नवोदितार्कभास्वरं न मत्सुरारि निर्जरं नताधिकापदुद्धरं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम्. समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं दरेतरोदरं वरं वरे भवक्त्रमक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतान् नमस्करोमि भास्वरम्. अकिंचनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणं प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणम्. नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम् अचिन्त्यरूपमन्तहीन मन्तराय कृन्तनं हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततं. महागणेश पंचरत्न मादरेण योन्वहं प्रजल्पति प्रभातके हृदि स्फुरन् गणेश्वरम्. अरोगतामदोषतां सुसाहितीं सुपुत्रतां समायुतायुरष्टभूति मभ्युपैति सोचिरात्. नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकम्.
ज्यांना थोडीशी संगीतातली जाण आहे त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की हे जे स्तोत्र मी आत्ता म्हटलं हे राग भैरव रागाच्या स्वरावरती हे स्तोत्र म्हटलं. थोडीशी जर का आपल्याला तालाची जाण असेल आणि ठेक्यामध्ये जर का आपल्याला म्हणण्याची आवड असेल तर हेच स्तोत्र याच स्वरांमध्ये आणि ठेक्यामध्ये सुद्धा म्हणता येतं. त्याचं मी एक उदाहरण म्हणून आपल्यासमोर एक 2-3 श्लोक आपल्याला म्हणून दाखवतो. मी तबला चालू करतो आणि त्याबरोबर आपल्याला हे स्तोत्र म्हणून दाखवतो. मुदाकरात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं मुदाकरात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम्. न ते तरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं न मत्सुरारिनिर्जरं न ताधिकापदुद्धरम्. सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम्. समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं दरेतरोदरं वरं वरे भवक्त्रमक्षरम्. कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतान् नमस्करोमि भास्वरम्. अकिञ्चनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणम्. प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलधानवारणं भजे पुराणवारणम्. नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम् अचिन्त्यरूपमन्तहीन मन्तराय कृन्तनम्. हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम्. महागणेश पञ्चरत्न मादरेण योऽन्वहं प्रजल्पति प्रभातके हृदि स्फुरन् गणेश्वरम्. अरोगतामदोषतां सुसाहितीं सुपुत्रताम् समायुतायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरात्. नमामि तं विनायकं 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 नमामि तं विनायकम्. असंही आपण हे स्तोत्र पठण करू शकतो. हे अत्यंत फल देणारं आद्य शंकराचार्यांनी केलेलं हे स्तोत्र आहे. अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे याचा आपण आपल्या उपासनेकरता जरूर वापर करत राहा. अजून एक स्तोत्र आपल्याला अत्यंत सोपं, आपली कोणतीही कामना पूर्ण करणारं आणि शीघ्रतया ती कामना पूर्ण करणारं असं गणपतीचं एक स्तोत्र आहे. या स्तोत्राची रचना नारद मुनींनी केलेली आहे. म्हणून या स्तोत्राच्या सुरुवातीलाच नारद उवाच असं येतं बरं. आणि या स्तोत्रामध्ये गणपतीची एकंदरीत 12 नावं मुख्य येतात आणि ही नावं अत्यंत प्रभावी आहेत. या नावांचं हे स्तोत्र जर का आपण पठण केलं तर माझ्या मागच्या बोलण्यामध्ये मी याचं महत्त्व सांगितलेलंच आहे, पण पुन्हा जाता जाता सांगतो की हे जर का स्तोत्र आपण पठण केलं तर विद्यार्थी जे आहेत त्यांना चांगली विद्या मिळेल. ज्यांना धनलक्ष्मी पाहिजे त्यांना उत्तम धनलक्ष्मी प्राप्त होईल. ज्यांना संततीविषयी काही प्रश्न आहेत
तेही प्रश्न आपल्याला गणेशाच्या कृपेने मार्गी लागतील। ज्यांना मोक्ष पाहिजे त्यांना मोक्ष मिळेल। आणि 1 वर्ष जर का या स्तोत्राचं सातत्याने पठण केलं तर मात्र आपल्याला सिद्धी प्राप्त होईल असं या नारद मुनींनी सांगितलेलं आहे। आणि 8 गणेश भक्तांना जर हे स्तोत्र आपण लिहून दिलं कागदावरती, 8 लोकांना आपण ते वाटलं, तर अशी जी विद्या आहे यानी गणेशाचा प्रसाद आशीर्वाद आपल्याला लाभेल असं नारद मुनींनी सांगितलेलं आहे। आपण हे स्तोत्र श्रवण करूया। याचा जो मुळामध्ये छंद आहे तो अनुष्टुप छंद आहे, त्यामुळे सोपा आहे म्हणायला अत्यंत। संकटनाशन गणेश स्तोत्रम नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरप्रभो विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेद् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्री नारद पुराणे संकटनाशनं श्री गणेश स्तोत्रम संपूर्णम। असं हे अत्यंत सोपं स्तोत्र आहे। या स्तोत्राचा वारंवार जप करून बघावा। आपली काही इष्टकामना असेल ती गणपतीला सांगावी। निश्चितपणे गणेशाच्या कृपेने या स्तोत्राच्या पठणाने आपल्या कामना या गणेशाच्या कृपेने पूर्ण होतील, यामध्ये संशय नाही असं नारद मुनी सांगतायत। जे नारदांनी सांगितलं ते भक्तिपूर्ण आहे, भावपूर्ण आहे। याचा आपण आपल्या उपासनेमध्ये जरूर वापर केला पाहिजे। म्हणून आजच्या या माझ्या या सगळ्या गणेशाच्या 2 एपिसोडपैकी ज्याची सांगता आपल्याला करायची आहे ती सांगता आपण या गणेश सूक्तानी, गणपती सूक्तानी आणि या स्तोत्रांनी केलेली आहे। आपल्याला श्रवणाकरता ही स्तोत्र मुद्दामून म्हणून दाखवलेली आहेत, सूक्त म्हणून दाखवलेली आहेत। याचा आपल्या उपासनांमध्ये जरूर 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 आपण उपयोग करून घ्यावा, हीच सर्वांना एक आवाहन मी करतो। आणि केलेली जी काही सेवा आहे ती त्या गणेशाच्या चरणी आपण अर्पण करूया आणि सर्वांनीच गणेशाच्या भक्तीला लागूया, एवढीच आपण त्याच्या चरणी प्रार्थना करूया। त्याचा सर्वांना आशीर्वाद लाभू दे। मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया।